नमस्कार मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी 2026 सी-डी-पी मधील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, विकास आणि वाढ. हा टॉपिक टी-ई-टी परीक्षेत नेहमी विचारला जातो आणि 3 ते 4 प्रश्न निश्चित असतात. चला तर मग अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणासह समजून घेऊया. वाढ म्हणजे काय? वाढ म्हणजे शरीराच्या आकार, उंची, वजन, लांबी यामध्ये होणारी परिमाणात्मक म्हणजेच क्वांटिटेटिव्ह वाढ. आपण आता वाढचे वैशिष्ट्य बघूयात. वाढ शारीरिक बदलावर आधारित असते. वाढ मोजता येणारी, उदाहरणार्थ उंची 120 सेमी ते 130 सेमी. वाढ विशिष्ट वयापर्यंत मर्यादित असते. वाढ वेगाने घडणारी एक प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ मुलाची उंची वाढणे, वजन वाढणे, दात येणे. आता आपण विकास म्हणजे काय ते बघूयात. विकास म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक क्षमतांमध्ये होणारा गुणात्मक म्हणजेच क्वालिटेटिव्ह बदल होय. विकासचे वैशिष्ट्ये. विकास सर्वांगीण प्रक्रिया असते. विकास मोजता येत नाही, तो गुणात्मक बदल असतो. विकास जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालणारी एक प्रक्रिया आहे. विकास सतत आणि क्रमबद्ध असतो. उदाहरणार्थ मुलगा विचार करायला शिकतो, चांगले वाईट ओळखतो, भावना व्यक्त करतो. वाढ आणि विकास यातील फरक. वाढ परिमाणात्मक बदल, विकास गुणात्मक बदल. वाढ फक्त शारीरिक असते तर विकास हा सर्वांगीण बदल असतो. वाढ मोजता येते तर विकास मोजता येत नाही. वाढ मर्यादित काळासाठी असते तर विकास हा आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. विकासाचे क्षेत्रे. नंबर 1 शारीरिक विकास. यामध्ये उंची, वजन वाढ, हालचालीचा विकास म्हणजेच मोटार स्किल्स. 2 बौद्धिक विकास. यामध्ये विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता, स्मरणशक्ती याचा विकास होतो. नंबर 3 भावनिक विकास म्हणजेच फिलिंग्स. यात राग, आनंद, भीती व्यक्त करणे, भावना नियंत्रित करणे. नंबर 4 सामाजिक विकास. इतरांशी संवाद, सहकार्य भावना, नियमांचे पालन. आता आपण विकासाचे तत्वे म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट बघूयात. नंबर 1 विकास सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकास क्रमबद्ध असतो म्हणजेच तो डोके ते पाय, हेड टू टॉय असा होतो. विकास सामान्य ते विशिष्ट म्हणजे जनरल टू स्पेसिफिक असतो. 4 प्रत्येक मुलाचा विकास वेगळा असतो. 5 विकासावर आनुवंशिकता आणि वातावरण याचा प्रभाव असतो. विकासावर परिणाम करणारे घटक. नंबर 1 आनुवंशिकता म्हणजेच हेरेडिटी. आई वडिलांचे गुण मुलात येतात. नंबर 2 वातावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये कुटुंब, शाळा, समाज, पोषण या घटकाचा विकासावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. टी-ई-टी परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे, ज्यामध्ये वाढ ही एक परिमाणात्मक असते, विकास हा गुणात्मक असतो, विकास आयुष्यभर चालतो. विकासावर आनुवंशिकता प्लस वातावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट या दोन्हीचा परिणाम असतो. विकासाची प्रक्रिया ही सर्वांगीण असते. आता आपण काही महत्त्वाचे MCQs बघूयात या टॉपिकवरती. प्रश्न पहिला, वाढ म्हणजे काय? ऑप्शन ए गुणात्मक बदल, ऑप्शन बी परिमाणात्मक बदल, ऑप्शन सी भावनिक बदल, ऑप्शन डी सामाजिक बदल. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी परिमाणात्मक बदल म्हणजेच वाढ ही एक परिमाणात्मक बदल असतो. प्रश्न दुसरा, विकास प्रक्रिया कधीपर्यंत चालते? ऑप्शन ए बाल्यावस्था, ऑप्शन बी किशोरावस्था, ऑप्शन सी प्रौढावस्था, ऑप्शन डी आयुष्यभर. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन डी आयुष्यभर. विकास प्रक्रिया ही आयुष्यभर चालणारी असते. प्रश्न तिसरा, खालीलपैकी वाढीचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए विचारशक्ती वाढणे,
ऑप्शन बी उंची वाढणे, ऑप्शन सी भावना व्यक्त करणे, ऑप्शन डी नैतिक निर्णय घेणे. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी उंची वाढणे. उंची वाढणे हे एक वाढीचे उदाहरण आहे. प्रश्न 4, विकास हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? ऑप्शन ए परिमाणात्मक, ऑप्शन बी गुणात्मक, ऑप्शन सी तात्पुरता, ऑप्शन डी मर्यादित. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी गुणात्मक. प्रश्न 5, डोके ते पाय तत्व कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन ए सामान्य ते विशिष्ट, ऑप्शन बी सातत्य, ऑप्शन सी क्रमबद्धता, ऑप्शन डी वैयक्तिक भिन्नता. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी क्रमबद्धता. प्रश्न 6, विकासावर परिणाम करणारे प्रमुख घटक कोणते? ऑप्शन ए फक्त शाळा, ऑप्शन बी अनुवंशिकता आणि वातावरण, ऑप्शन सी फक्त अनुवंशिकता, ऑप्शन डी फक्त वातावरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी अनुवंशिकता आणि वातावरण. प्रश्न 7, खालीलपैकी कोणता विकासाचा भाग नाही? ऑप्शन ए शारीरिक, ऑप्शन बी बौद्धिक, ऑप्शन सी आर्थिक, ऑप्शन डी सामाजिक. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी आर्थिक. बाकीचे शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक हे विकासाचे भाग आहे, तर आर्थिक हा विकासाचा भाग नाही. प्रश्न 8, वाढ ही प्रक्रिया कशी असते? ऑप्शन ए मोजता येत नाही, ऑप्शन डी बी आयुष्यभर चालणारी, ऑप्शन सी मोजता येणारी, ऑप्शन डी गुणात्मक. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोजता येणारी. वाढ ही एक मोजता येणारी प्रक्रिया आहे. प्रश्न 9, सहकार्य भावना हा कोणत्या विकासाचा भाग आहे? ऑप्शन ए भावनिक, ऑप्शन बी सामाजिक, ऑप्शन सी शारीरिक, ऑप्शन डी बौद्धिक. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी सामाजिक. प्रश्न 10, प्रत्येक मुलाचा विकास वेगळा असतो हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन ए सातत्य, ऑप्शन बी वैयक्तिक भिन्नता, ऑप्शन सी क्रमबद्धता, ऑप्शन डी परिपक्वता. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वैयक्तिक भिन्नता. प्रश्न 11, विकासाची प्रक्रिया कशी असते? ऑप्शन ए तुटक, ऑप्शन बी असतत, ऑप्शन सी सतत, ऑप्शन डी अचानक. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी सतत. प्रश्न 12, समस्या सोडविण्याची क्षमता हा कोणता विकास आहे? ऑप्शन ए सामाजिक, ऑप्शन बी शारीरिक, ऑप्शन डी बौद्धिक, ऑप्शन डी भावनिक. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बौद्धिक. प्रश्न 13, आयुष्यभर चालणारी प्रक्रिया कोणती? ऑप्शन ए वाढ, ऑप्शन बी विकास, ऑप्शन सी दोन्ही, ऑप्शन डी कोणतीही नाही. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी विकास. प्रश्न 14, भावना नियंत्रित करण्याची क्षमता कोणत्या विकासात येते? ऑप्शन ए बौद्धिक, ऑप्शन बी सामाजिक, ऑप्शन सी भावनिक, ऑप्शन डी शारीरिक. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी भावनिक. भावना नियंत्रित करण्याची क्षमता ही भावनिक विकासात येते. प्रश्न 15, विकासामध्ये कोणत्या प्रकारचे बदल होतात? ऑप्शन ए फक्त शारीरिक, ऑप्शन बी फक्त मानसिक, ऑप्शन सी सर्वांगीण, ऑप्शन डी तात्पुरते. तर योग्य उत्तर आहे सर्वांगीण. विकासामध्ये सर्वांगीण प्रकारचे बदल होतात. प्रश्न 16, वाढ प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए नैतिक मूल्य, ऑप्शन बी शारीरिक बदल, ऑप्शन सी सामाजिक कौशल्य, ऑप्शन डी भावनिक संतुलन. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी शारीरिक बदल. वाढ ही प्रामुख्याने शारीरिक बदलाशी संबंधित आहे. प्रश्न 17, सामान्य ते विशिष्ट हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन ए विकासाचे तत्व, ऑप्शन बी वाढ, ऑप्शन सी सामाजिक विकास, ऑप्शन डी आर्थिक विकास. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन ए विकासाचे तत्व. प्रश्न 18, योग्य अयोग्य याची जाणीव होणे हा कोणता विकास आहे? ऑप्शन ए नैतिक, ऑप्शन बी शारीरिक, ऑप्शन सी आर्थिक, ऑप्शन डी भाषिक. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन ए नैतिक. प्रश्न 19, वाढ जलद गतीने कोणत्या अवस्थेत होते? ऑप्शन ए बाल्यावस्था, ऑप्शन बी प्रौढावस्था, ऑप्शन सी वृद्धावस्था, ऑप्शन डी मध्यम वय. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन ए बाल्यावस्था. प्रश्न 20, खालीलपैकी योग्य विधान कोणते? ऑप्शन ए वाढ आयुष्यभर चालते, ऑप्शन बी विकास फक्त शारीरिक असतो,
ऑप्शन सी विकास सर्वांगीण असतो. ऑप्शन डी वाढ मोजता येत नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी विकास सर्वांगीण असतो. तर मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी 2026 साठी CDP मधील विकास आणि वाढ हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक समजून घेतला. वाढ आणि विकास यामधील फरक, विकासाची तत्वे, विकासाची क्षेत्रे आणि संभाव्य प्रश्न हे आपण स्पष्टपणे पाहिले. लक्षात ठेवा, वाढ म्हणजे परिमाणात्मक बदल, विकास म्हणजे गुणात्मक आणि सर्वांगीण बदल. विकास ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण CDP मधील आणखी एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, जो परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी ठरेल. अभ्यास करत राहा, सातत्य ठेवा आणि महा-टी-ई-टी 2026 मध्ये यश तुमचेच आहे. धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये.